आता जो हा पॅटर्न आहे ना तो काहीतरी तुम्हाला युनिक दिसणार आहे। याच्यामध्ये काय ना, याला ब्रासो साडी म्हणून आणि याचा जो लुक तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर याचा लुक तुम्हाला भेटून जातो। तुम्ही जर का घरून बिझनेस स्टार्ट करत आहात ना, तर घरून बिझनेस स्टार्ट करतात ना, तर तुमच्या एरियामध्ये कस्टमर काय वेअर करत असतात ते तुम्हाला माहिती हवं पाहिजे। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। आणि तुम्ही खूप नाव सुद्धा ऐकलंय ना, अजमेरा फॅशनचे खूप व्हिडिओ सुद्धा बघितले असतील, पण जे माझ्यासाठी नवीन असणार ना, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। कारण जे रेग्युलरचे माझे व्हिडिओज बघत असतात त्यांना तर माहिती की अजमेरा फॅशन मध्ये काय काय भेटून जात असतं, पण जर का जे नवीन असतील ना त्यांना नाही माहिती आहे, तर मी अजून एकदा तुम्हाला सांगणार आहे की अजमेरा फॅशन जे आहे ना, हे होलसेल मार्केट आहे, म्हणजे स्वतः मॅन्युफॅक्चर करत असतात। म्हणून जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना, तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आणि अजमेरा फॅशन मध्ये ना सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला भेटून जातं। म्हणजे साडींची गोष्ट करू ना, तर तुम्हाला प्रिंटेड साडी, लेस बॉर्डर साडी, सिल्क साडी, पट्टू साडी, पैठणी साडी, पटोला साडी, कॉटन सिल्क साडी, लेंगा, गाऊन, क्रॉप टॉप, ब्राइडल कलेक्शन, सगळ्या प्रकारचं मेन्सवेअर, अंडरगार्मेंट, किड्स, सगळ्या प्रकारची व्हेरायटी भेटून जात असते। आणि माझं नाव आहे सपना पाटील। रोजचे व्हिडिओ आणत असते आणि आजचे सुद्धा कलेक्शन जे आहेत ना एकदम लेटेस्ट आहेत, म्हणून लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच बघा आणि कलेक्शन तुम्हाला कसं वाटेल मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा। तर स्टार्ट करूया आपल्याला कशा प्रकारची मी व्हेरायटी तुमच्यासाठी आणलेली आहे। आजचा जो पहिला कलेक्शन मी तुम्हाला दाखवते ना, अगदी युनिक आहे आणि अगदी सुंदर तुम्हाला हा पॅटर्न भेटून जाणार आहे। जो पॅटर्न आहे ना, तो कोपर धागा जो असतो ना, कोपर धागा म्हणजे हा तुम्ही पल्लू जो बघतायत ना, हा कोपर धागा म्हणून म्हटलं जात असतं। आणि त्याचा जो पल्लू आहे ना त्याच्यामध्ये बनवला गेलेला आहे। म्हणजे जे हे पॅटर्न आहेत ना, हे जे सिल्क कपडा आहे ना, आणि जो बुट्टा तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर हा बुट्टा तुम्हाला भेटून जातो। अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोण बुट्टाचा ऍड केला गेलेला आहे आणि तुम्हाला कॉपर धाग्याचं काम याच्यात ऍड केले गेलेले आहे। पॅटर्नची गोष्ट करू ना, तर पॅटर्न तुम्हाला खूप सारे इथे भेटून जात असतात। तुम्ही बघत असतील अगदी सुंदर रिच पल्लू तुम्हाला भेटून जातो आणि सोबर पॅटर्न याला म्हटलं जात असतं। पॅटर्नची गोष्ट करू ना, तर आपल्याला अजमेरा फॅशन मध्ये ना भरभरून कलेक्शन आहेत। म्हणजे व्हेरायटी एवढी आहे ना, पण एका व्हिडिओ मध्ये दाखवणं इम्पॉसिबल आहे, म्हणून मी जस्ट तुमच्यासाठी रोजचे जे नवीन कलेक्शन येत असतात ना ते तुमच्याशी शेअर करत असते। आता जो हा पॅटर्न आहे ना, तो काहीतरी तुम्हाला युनिक दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कॉम्बिनेशन केलं गेलंय ना, ते तुम्हाला भेटत आहे ब्लू आणि पिंक कलरचा कॉम्बिनेशन। आणि जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। ऑल ओव्हर साडी मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। तुम्ही बघत असतील याच्यात तुम्हाला आहे ना, जिथे नजर जाणार ना साडीमध्ये, तिथे तुम्हाला फक्त आहे ना मोरच दिसणार आहेत। म्हणजे पल्लू मध्ये सुद्धा मोर पॅटर्न बनवले गेले आहेत आणि जो बुट्टा तुम्ही बघत आहात ना त्याच्यात सुद्धा मोर पॅटर्न बनवला गेला आहे। म्हणजे ही अगदी सुंदर आणि युनिक लेटेस्ट पॅटर्न तुम्हाला भेटून जातं। तुम्ही जी बॉर्डर बघत आहात ना, अगदी सुंदर हा बॉर्डर तुम्हाला भेटून जातो। हे जे पॅटर्न असतात ना, हर एक लेडीजला आवडत असतात, म्हणून अशा प्रकारे पॅटर्न ठेवणं गरजेचं असतं। जर का आपल्याला बिझनेस मध्ये ग्रोथ करायचा असेल ना, तर मी जे लेटेस्ट कन्सेप्ट तुम्हाला दाखवते ना, हे जे ट्रेंडिंग मध्ये चालत असतात आणि लेडीजांना हे कन्सेप्ट खूप आवडत सुद्धा असतात। कारण काही असतील लेडीज की ते माझा व्हिडिओ बघत असतील, त्यांना सुद्धा माहिती असेल की खरंच ही गोष्ट आहे की हे जास्त करून हे पॅटर्न चालत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये। आणि जास्त करून सिल्क साडी, पट्टू साडी, पैठणी साडी, त्याच्यानंतर महाराष्ट्राची जी शान आहे ना ती आहे म्हणजे नऊवारी साडी, तिचं सुद्धा कलेक्शन मी लवकरात लवकर आणणार आहे। आणि तुम्ही हे जे पॅटर्न बघत आहात ना, तुम्हाला हा पॅटर्न जो आहे ना, हा जो फॅब्रिक आहे ना, कॉटन सिल्क बेस वरती तुम्हाला भेटून जातो। आणि सुंदर असा कलर चार्ट जो तुम्ही बघत आहात ना, याच्यामध्ये काय ना, याला ब्रासो साडी म्हणून सुद्धा, ब्रासो सिल्क साडी जी असते ना तसं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात। का? कारण हिच्यामध्ये तुम्हाला आहे ना डबल प्रिंट दिली गेली, म्हणजे याच्यामध्ये प्रिंटचं सुद्धा काम आहे, विविंगचं सुद्धा काम तुम्हाला ऍड केलं गेलंय, म्हणून हिला म्हटलं जातं ब्रासो सिल्क साडी। आणि अशा प्रकारे ब्रासो सिल्क साडीमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे, पण जस्ट मी तुमच्याशी शेअर केला एक सॅम्पल। अजूनही तुम्हाला कलेक्शन बघायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे, त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून सगळ्या प्रकारचे तुम्ही पीडीएफ मागून तुमचं परचेसिंग करू शकतात। आणि पॅटर्नची गोष्ट करू ना, तर सगळं पॅटर्न आपल्याला युनिक भेटून जातात। आणि जो हा नवीन कन्सेप्ट जो आणलाय ना, जास्त लेटेस्ट चालणारी जी साडी आहे ना, ती आहे म्हणजे ऑर्गन्झा साडी। अजून पुन्हा एकदा ऐका, ऑर्गन्झा साडी ही जास्त करून ट्रेंडिंग मध्ये चालू आहे। म्हणून जर का बिझनेस तुम्ही स्टार्ट करत आहात, नाही तर आधीपासून तुमचा बिझनेस स्टार्ट आहे, तर तुम्ही ऑर्गन्झा साडीचं कलेक्शन आरामाने ठेवू शकतात। कारण याची डिमांड जास्त आहे आणि हिच्यामध्ये आपल्याला जास्त मार्जिन भेटून जात असते।
आणि हे जे पॅटर्न्स आहेत ना काहीतरी युनिक असतात, कारण जे युनिक पॅटर्न येतात ना तर हर लेडीजला वाटतं की मी काहीतरी युनिक वेअर करू. अशा प्रकारे जे आपण डम्मीला वेअर करतो, नाही तर मग आपण शॉपच्या बाहेर हँगिंग करतो ना, तर याच्याने काय ना कस्टमर अट्रॅक्ट होत असतात. तेव्हा कस्टमरांना माहिती पडतं की आपल्या शॉपमध्ये किंवा आपल्या घरी आपण जो बिझनेस करत आहेत आपल्याकडे कशा प्रकारची व्हेरायटी भेटून जाते. त्याच्यानंतर तुम्ही जी बघितली होती ऑर्गन्झा सिल्क आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सरोस्की पॅटर्न होतं. त्याच नंतर तुम्हाला प्युअर सिल्क मध्ये लेरिया पॅटर्न मध्ये ही साडी मी शेअर करणार आहे. हिला म्हटलं जातं लेरिया पॅटर्न सिल्क साडी आणि तुम्ही बघत असतील हिच्यामध्ये पूर्ण तुम्हाला लेरिया पॅटर्न दिसणार आहे आणि जो लुक असतो ना हिचा, वाव, अगदी सुंदर हिचा लुक येतो जेव्हा आपण वेअर करतो. कारण अशा प्रकारचे जे पॅटर्न असतात ना प्युअर सिल्क मध्ये असो की ऑर्गन्झा असो, पटोला असो, सगळ्या प्रकारचे पट्टू साडी असो, सगळ्या प्रकारचे पॅटर्न आपल्याला भेटून जातात अजमेरा फॅशन मध्ये. कारण असंच नाही की हीच पॅटर्न तुम्हाला इथे भेटून जाते. तुम्ही बघत असतील ना जो पिंक कलर तुम्ही बघत आहात ना, पिंक विथ गोल्डन कलरचा याचा कॉम्बिनेशन केला गेला आहे आणि याचा जो लुक तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर याचा लुक तुम्हाला भेटून जातो. आणि लेंथची गोष्ट करू ना तर 6:30 पूर्ण लेंथ तुम्हाला भेटून जातो. तुम्ही बघत असतील 6:30 पूर्ण तुम्हाला याच्यात लेंथ भेटून जात असतो आणि याच्यानंतर तुम्हाला याच्यात ब्लाउज पीस वगैरे सुद्धा असतं. सगळ्या साडींमध्ये तुम्हाला ब्लाउज पीस भेटून जात असतात. सिल्क साडी असो की तुम्हाला कॅटलॉग साडी असो, सगळ्यांमध्ये तुम्हाला ब्लाउज पीस ऍड केलं गेलं असतं. आणि जर का तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये हवी असेल तर तुम्हाला प्रोडक्ट बॉक्स पॅकिंग मध्ये सुद्धा भेटून जाते. विदाउट बॉक्स पॅकिंग मध्ये जर का हवी असेल तरी सुद्धा तुम्हाला विदाउट बॉक्स पॅकिंग सुद्धा भेटत असते. तुमची मर्जी, तुम्हाला कसं ठेवायचं आहे तुमच्या शॉपमध्ये, तुम्हाला कसा बिझनेस करायचा आहे. आणि एक गोष्ट सांगणार आहे, जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करत आहात ना, सहज नसतं की आपण चला बिझनेस पैसे घेतले, एका शॉपमध्ये गेलो किंवा एका मार्केटमध्ये गेलो आणि आपला बिझनेस स्टार्ट करून घेतला. तर आपल्याला बिझनेसची आयडिया, बिझनेसचं नॉलेज सुद्धा हवं असतं. म्हणून जर का तुम्हाला बिझनेस आयडिया पाहिजे असेल ना तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून कुठलाही तुम्हाला इश्यू असेल, कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही विचारून तुमचं त्याच्यात सॉल्युशन काढू शकतात. आणि तुम्ही जर का घरून बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर घरून बिझनेस स्टार्ट करतात ना तर तुमच्या एरियामध्ये कस्टमर काय वेअर करत असतात ते तुम्हाला माहिती हवं पाहिजे आणि तीच व्हेरायटी तुम्ही ठेवायला पाहिजे. जर का तुम्ही शॉपने बिझनेस स्टार्ट करत आहात तर शॉपमध्ये सगळ्या प्रकारचे कस्टमर येत असतात. म्हणजे तुम्हाला असं नाही की तुम्हाला फक्त कुर्तीज ठेवायची, साडीज ठेवायची, सगळ्या प्रकारचे तुम्ही थोडी सगळे व्हेरायटी ठेवू शकतात. जर का तुम्ही साडी ठेवत आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही ब्लाउज, पेटीकोट, अस्तर, फॉल ठेवू शकतात. लेडीज अंडर गार्मेंट असतात ते ठेवू शकतात. कुर्तीज वगैरे सुद्धा ठेवू शकतात, कारण कॉलेजचे गर्ल्स वगैरे असतात ते वेअर करतात. आता लेडीज सुद्धा वेअर करत असतात. सगळ्या प्रकारची गाईडन्स तुम्हाला भेटून जात असते. तर हे सिल्क साडी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा कुठला व्हिडिओ बघायचा आहे तेही मला नक्की सांगा. भेटूया आपण सुंदर कलेक्शन सोबत. जातोया. नमस्ते.